साकीनाका या ठिकाणी खैरानी रोड इथे मुंबई महानगरपालिकेच्या एसओ डिपार्टमेंटचं मॅनहोलचं काम सुरू होतं अध्यक्ष महाराज. आणि ते काम सुरू असताना असलम इसाक शेख नावाचा 60 वर्षाचा एक व्यक्ती त्याच्यामध्ये पडला, जो यादवनगर साकीनाका या ठिकाणी राहणारा होता. आणि अद्याप त्यांचा शोध सुरू आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे आणि पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अध्यक्ष महाराज, ही फार गंभीर बाब आहे. अध्यक्ष महाराज, सदर ठिकाणी त्या कंत्राटदारावरती ताबडतोब FIR हा नोंदवला गेला पाहिजे. या कामाचा इंचार्ज जो कोणी अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं गेलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महाराज, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. अत्यंत गंभीर विषय. बसून घ्या. अत्यंत गंभीर विषय आज सभागृहाच्या समोर सन्मान्य सदस्य अमित साटम यांनी मांडलेला आहे. मुंबईत पाणी भरतं, पावसात वॉटर क्लॉगिंग होतं. ते होत असताना अनेक ठिकाणी कामं चालू असतात, तिकडे गटारं उघडी ठेवली असतात किंवा खड्डे खोदून ठेवलेले असतात. आपल्याला माहिती आहे, काही वर्षापूर्वी असंच मुंबईतील अत्यंत एक मोठे डॉक्टर जे आहेत ते असेच त्यांचा अपघात झाला याच्यात आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला डॉक्टर अमरापूरवर, बरोबर आहे. तर हे केवळ निलंबन करून चालणार नाही. मला वाटतं कल्पेबल होमिसाइडचा गुन्हा घ्यायला पाहिजे अशा अधिकाऱ्यांवर. आणि या संदर्भात आम्हाला इन्क्वायरी नको आहे, आम्हाला ऍक्शन पाहिजे, ऍक्शन. या संदर्भात जी माहिती आज दिली गेलेली आहे, आज संध्याकाळी कामकाज संपण्यापूर्वी संपूर्ण माहिती आणि निवेदन शासनाने करावं. कोण घेत आहे? 1 मिनिट. नाईक साहेब, शासनाकडनं कोणी नोंद घेतली आहे का? अध्यक्ष महोदय, नोंद घेतली. नाही, 1 मिनिट. एक बिल घेऊया आपण आणि त्यानंतर लक्षवेधी कंटिन्यू करू. 2 मिनिटं. पूर्ण